सर्वांची लाडकी राजनंदिनी आता 5 वर्षाची झाली आहे. राजनंदिनी हिच्या 5व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांच्या भव्य कीर्तनाचे आयोजन. कार्यक्रमाचे आयोजक समस्त देशमुख परिवार व रेणुका देवी शिक्षण संस्था पिंपळगाव रेणुकाई. त्या ठिकाणी लेख सौभाग्याचं लेणं लेख पायीची पैंजण असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि ती माणसं खऱ्या अर्थानं ज्यांना मुलं होतात ती माणसं भाग्यवान असतात, परंतु ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येते ती माणसं महाभाग्यवान असतात. आणि मी राजनंदिनीसाठी एवढंच त्या ठिकाणी सांगेल की हस्ती रहे तो हजारों के बीच में, हस्ती रहे तो हजारों के बीच में, जैसा होता है फूल बहारों के बीच में, बेटा दुनिया में चमके तेरा नाम इस तरह कि जैसा होता है चांद सितारों के बीच में, जैसा होता है चांद सितारों के बीच में. सर्वांच्या वतीनं तिला खूप खूप आशीर्वाद त्या ठिकाणी देतो. आणि पुनश्च आमच्या लेकराला त्या ठिकाणी खूप मोठं उदंड आयुष्य परमात्मा प्रदान करो ही भगवंताला प्रार्थना करतो. राजनंदिनी बाळाचा हा वाढदिवस आहे. या निमित्तानं त्यांच्या समस्त देशमुख परिवाराने आयोजित केलेला हा अन्नदानाचा ज्ञानदानाचा भव्य दिव्य सोहळा. आणि या दिदीला या बाळाला या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. विडल ज्यांच्या आशीर्वादाने हा सोहळा संपन्न होत आहे असं आपलं सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय दादांच्या डोळ्यासमक्ष हा सोहळा संपन्न होत आहे. आणि या परिवारातील सर्वच व्यक्तिमत्व आदरणीय सरांची सुद्धा या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. सर असतील आणि ज्या बाळाचा वाढदिवस आहे त्यांचे पिताश्री अमोल सर ते सुद्धा शिक्षकच आहेत. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती करणारा परिवार म्हणजे हा देशमुख परिवार आहे. कारण ज्ञानाची गंगा घरोघरामध्ये पोहोचवची, गोरगरिबाची, शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची मुलं आणि त्यांना दर्जेदार शिक्षण आपल्या परिसरामध्ये आपल्या गावामध्ये मिळावं या हेतूनं रेणुकाई विद्यालय आणि महाविद्यालय आणि ही शिक्षण संस्थेची स्थापना करून ही ज्ञानाची गंगा घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम या देशमुख परिवाराने केलेलं आहे. समस्त रेणुकाई महाविद्यालय आणि या अनुषंगाने उपस्थित सर्व रती महारथी मंडळी या कार्यक्रमाचं निमंत्रण आणि या कार्यक्रमाचं नियोजन ज्यांच्या हस्ते घडत आहे आपल्या गावचं भूषण वारकरी संप्रदायावर जीवापाड प्रेम करणारे आमचे परमार्थ स्नेही महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकारांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्त परिणामचे विष्णूजी महाराज सास्ते महाराजांची ही जन्मभूमी आहे. आणि महाराजांच्या विशेष आग्रहातून विशेष प्रेमातून हे शिव माझ्याकडे आलेले आहे. या निमित्तानं उपस्थित सर्व रती महारथी मंडळी या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थित आहे आमचे परमार्थ स्नेही आणि संप्रदायावर प्रत्येक कीर्तनकारावर मनापासून प्रेम करतात असे आमचे गव्हाणे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि भेट झाली की पहिला पेन भेट देते ते लेखनी. आणि पेन माझा आवडीचा विषय बरं का. माझ्या गाडीत जवळपास 50-50 पेन असतील म्हणजे काय माहीत नाही पण मला ते आवडतं. आणि तुम्ही ती माझ्या आवडीची गोष्ट कुठे भेट झाली की देतात. त्याच्यामुळं गव्हाणे दादांनाही मनापासून धन्यवाद. आदी करून उपस्थित सर्व रती महारथी मंडळी मातृरोग पितृरोग गायक वादक विनेकरी चोपदार शिष्टीवाले उपस्थित सर्व रती महारथी मंडळी सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक सेवेला प्रारंभ. विडवल बाळाचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं जर यांना संतांच्याच भाषेत जर शुभेच्छा द्यायच्या म्हटलं सेटिंग करा व्यवस्थित. अकल्प आयुष्य व्हावे तया अकल्प आयुष्य व्हावे तया अकल्प आयुष्य व्हावे तया माझी आशा कळा हरिजादा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, 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 कोणे काळी. अकल्प आयुष्य पाचवा वाढदिवस आहे या बाळाचा. पण ही समाजसेवा देशसेवा आणि या परिवारामध्ये ज्या विचाराचा वारसा आहे वारसा पुढे चालवण्यासाठी या बाळाला किती आयुष्य लाभा. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी आज सकळा हरेच्या दासा. या आयुष्याची मागणी करणारा शुभेच्छा देणारा नामदेवरांचा हा अभंग आहे. अकल्प आयुष्य हरिभक्ताला वैष्णवनिष्ठांना मिळावं. आणि आज जी मागणी आहे ना चोखोबर एक आगळी वेगळी मागणी करतात.
मुळात संसाराविषयी मागणं हे आमच्या संत साहित्यामध्ये गौण मानलेले मायबा. धन धान्य मुलं हे मागायचं देवाकडे म्हणजे हे मूर्खाचं लक्षण असं समजलेलं आहे. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य ही मागणी गौण मागणी आहे संतांच्या दृष्टीने. मग अशी मागणी गौण असताना सुद्धा मुलाच्या मुलीच्या संदर्भात चोखोबाराने कस काय मागणी केली? विडल तुम्हीच म्हणता देवाकडे जाऊन देव मागावा, देवाकडे जाऊन संसार मागू नये, असे कित्येक अभंग आहेत. काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत हे तुम्ही सांगता की संसाराविषयी आम्ही मागत नाही. मग मुलं मुली कशा असावी ही चोखोबारणी संसाराविषयीची मागणी देवाकडे केलीच कस काय? तर त्याचं उत्तर असं आहे, दिसायला मागणी जरी ही संसारिक दिसत असेल तरी त्याच्यातलं सार मात्र हे पारमार्थिक आहे. याचं कारण चांगल्या विचाराची मुलं चांगल्या विचाराच्या मुली जर आपल्या वंशात जन्माला आल्या तरच चोखोबारांना असं वाटतंय की ही नामचिंतनाची परंपरा अखंड पुढे चालणार आहे. भाषा कळते का बघा. तुकोबारांच्या पुरं विश्वंभर बाबा आहे तेच फक्त हरिभक्त झाले असते, पुढच्या पिढ्या जर हरिभक्त झाल्या नसत्या तर तुकोबाराय कदाचित आपल्याला पाहायला मिळाले नसते. पण परंपरा वजनदार विश्वंभर बाबा, इको कमी करा आवाज द्या, हरी विठोजी पदाजी शंकर कान्होबा बोलोबा आठवी पिढी जगद्गुरु तुकोबाराय. त्यांच्या नंतरही नारायण महाराज देहूकर पालखी सोहळा ज्यांनी प्रारंभ केला. गाभा लक्षात घ्या, मागणी दिसायला संसारिक आहे पण का मागणी करतात तर देवा हा नामचिंतनाचा प्रवाह समाजसेवेचं कल्याण आमच्या परंपरेमध्ये अखंड होत राहावं म्हणून त्या विचाराची माणसं पुन्हा पुन्हा घडावीत म्हणून दिसायला मागणी संसारिक जरी असेल तरी त्याच्यातलं सार मात्र पारमार्थिक आहे. विडल म्हणून तुकोबाराय इतके मोठे झाले तरी म्हणतात माझा मोठेपणा नाही. हा मोठेपणा कुणाचा आहे? माझ्या वडिलांची मी राशिका देवा मी राशिका देवा, माझ्या वडिलांची मी राशिका देवा मी राशिका देवा, माझ्या वडिलांची मी राशिका देवा मी राशिका देवा, माझ्या वडिलांची मी राशिका देवा मी राशिका देवा. तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, चरण सेवा पांडुरंगा, तुझे चरण सेवा पांडुरंगा. उपादा भरणे रगला दार भंडा रगला दार भंडा, उपादा भरणे रगला दार भंडा रगला दार भंडा, हे उपादा भरणे रगला दार भंडा, हे उपादा भरणे रगला दार भंडा, माझ्या वडिलांची मी राशिका देवा मेन आवाज द्या. तुझे चरण मशीन मधून आवाज ओढा, मेन मशीन मधून खालच्या पावर द्या त्याला, मेन गेन ट्रबल शार्प असा खनकुन आवाज आला पाहिजे. मॉनिटर मध्ये वाढव वर पुढं भरपूर आवाज आम्हाला आला पाहिजे रिटर्न म्हणजे सांगायला जरा आनंद येतो जरा. हॅलो पुढचाच फिरून आवाज येतो ह्याच्यातून वाढवा हे बॉक्स किंवा ह्याच्यातला एक बॉक्स इकडे फिरवा जमत असलं. विडल माझ्या वडिलांची मी राशिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझ्या चरणाची सेवा करणं ही आमच्या वाडवडिलाची परंपरा आहे आणि ही परंपरा अखंड अविरतपणे पुढे चालण्यासाठी आमच्या वंशामध्ये मुलं आणि मुली कशा असाव्यात या विषयाची मागणी करणारा अभंग. विडल एक नाथ महाराजांचं प्रमाण आहे बघा. आपण देवीच्याच मंदिरामध्ये बसलेलो आहोत. आपल्या गावाची ख्याती आई साहेबांच्या नावानं संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. पिंपळगाव रेणुकाई आपलं आराध्य दैवत आहे, ग्रामदैवत आहे. त्या देवीच्या नवरात्र उत्सवामध्ये नाथ महाराजांनी एक मागणी केली देवीकडं, ती सुद्धा मुलाच्या संदर्भातच मागणी केली. थप मारा. नवविध भक्तीच्या करोनी नवरात्रा, नवविध भक्तीच्या करोनी नवरात्रा, करोनी पोटी मागे ज्ञानपुत्रा, करोनी पोटी मागे ज्ञानपुत्रा, करीन सद्भाव अंतरीच्या मित्रा, करीन सद्भाव अंतरीच्या मित्रा, संसाराच्या बाणी नको पात्रा, आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा, आईचा जोगवा जोगवा मागे.
उपास केला म्हणजे देवीची नवरात्र होत नाही बरं का. नवविध भक्तीच्या करोनी नवरात्र ही खरी नवरात्र आहे. 9 दिवसामध्ये नवविध भक्तीचं चिंतन आपल्या जीवनामध्ये घडावं. आणि हे केल्याच्या नंतर नाथ महाराज म्हणतात पुढचं महत्वाचं आहे, करोनी पोटी मागेन ज्ञानपुत्रा. माझ्या पोटी नाथ महाराज म्हणतात मी देवीकडे नुसता पुत्र मागणार नाही तर ज्ञानपुत्र मागेन. आणि असा ज्ञानपुत्र जर माझ्या वंशामध्ये जन्माला आला तर त्या वंशाचं नाव चंद्रसूर आहे. तो प्रथा अखंड अबाधित राहिल्याशिवाय राहणार नाही. नुसता पुत्र नको तर ज्ञानपुत्र असावा. आणि आपल्या वंशात जर एखादा विद्वान मुलगा जन्माला आला तर तो मुलगा राहत नाही, तो त्या कुळाचा बाप होतो. समाज त्याला आदरणीय पूजनीय मानतो. हीच मागणी चोखोबार आहे अभंगाच्या पहिल्या चरणात. ऐसा पुत्र देगा देवा, 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 ऐसा पुत्र देगा देवा. जग मने चला बाबा, जग मने चला बाबा, जग मने चला बाबा. कन्या तरी ऐसी देई, कन्या ऐसी तरी देई, कन्या तरी ऐसी देई, कन्या तरी ऐसी देई. जगताला मनी बाबा, जगताला मनी बाबा, जगताला मनी बाबा. कन्या तरी ऐसी देई, कन्या तरी ऐसी देई, कन्या तरी ऐसी देई, कन्या तरी ऐसी देई. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये चोखोबाऱ्या मागणी करतात. ऐसा पुत्र देगा देवा, त्याला जगमने बाबा. माझ्या पोटी असा मुलगा जन्माला यावा. तो फक्त मुलगा न राहता जग म्हणे त्याला बाबा. बाबा या शब्दाचा अर्थ आहे जगानं त्याला वडिलाची उपमा द्यावी, आईची उपमा द्यावी, जगानं त्याला पूजनीय मानावं. असं रत्न माझ्या पोटी जन्माला यावं. विडल बाप होणं सोपं आहे, बाप माणूस होणं अवघड आहे. तसं मुलगा होणं सोपं आहे, पण मुलगा असून जगानं त्याला बाप म्हणावं. अहो चोखोबार आहे कसं शक्य आहे? मुलगा कुठं बाप होताच असो, मुलगा मुलगाच राहत असतो ना. उत्तर आहे का, मुलगा जर विद्वान असल, मुलगा जर ज्ञानपुत्र असल, तो त्या वंशाचा बाप माणूस होत असतो. नुसता बाप होत नाही, तो आई सुद्धा होत असतो. ज्ञानोबा ज्ञानपुत्र आहेत म्हणून अख्ख्या जगाने त्यांना आईची उपमा दिली. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे किंवा ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. जग म्हणे त्याला बाबा. सगळे संत ज्ञानोबांना आई म्हणतात, पण जगद्गुरु तुकोबार ज्ञानोबांना बाप म्हणतात. ज्ञानदेवा माय बाप ज्ञानदेवा, अरे माय बाप ज्ञानदेवा, माय बाप ज्ञानदेवा. पोटा येता हरले बाप, पोटा येता हरले बाप, ज्ञानदेव म्हणे बाप ज्ञानदेव, नुसते बाप नाहीत ज्ञानोबा आहे, माय बाप झालेत. लग्न केलं नाही तरी माय बाप आहेत का? आणि पुरुष असून सुद्धा माऊली आहेत का नाही? आणि नुसते माऊली नाहीत, माऊलीच्या सोबत जो जाईन तो सुद्धा माऊली होतोय. आता आली महिना 1.5 महिन्यावर पालखी. दिंडी स्त्री असू, पुरुष असू, बाळ असू, म्हातारा असू, माऊली शिवाय बोल नाही का? माऊली या, माऊली बसा. स्वतः तर माऊली झालेच, पण जगाला सुद्धा माऊली बनवलं. याला म्हणायचं ज्ञानपुत्र. विडवलं वंशात जर आला ना तर असा मुलगा यावा, ऐसा पुत्र देगा देवा. ही चोखोबाऱ्यांची मागणी. ज्ञानोबाऱ्यांकडे पाहूनच
त्याला जग म्हणे बाबा. जगानं त्याला आदरणीय मानावा, असं रत्न असा पुत्र माझ्या पोटी यावा. आणि एक शंका, चांगली मुलं कुणाच्याही पोटी जन्माला येत नाही, तो वडील सुद्धा भाग्यवान असावे लागतात. हा परवा एका गावात कीर्तन होतं आणि एक 10वीतलं पोरग माझ्या पुढे गुटक्याच्या पुढे होतं. मला गुटखा खाऊ नाही चांगलाच, गप बसा महाराज, मला बापाला भेट नाही तुम्हाला भेटतो काय. म्हणलं ह्याच्या कुठं नादाला लागता येडपटाच्या. सध्या बारकाल्यांच्या नादी लागायचं काम राहिलं नाही. सगळे गुन्हेगार 22च्या आतलेत, 25च्या आतले सगळे रोखोक गुन्हेगार, बाल गुन्हेगार. काय 2-3 वर्ष जेलमध्ये जातात आणि बाल गुन्हेगार म्हणून परत सोडून देतात, परत खून करायला मोकळीच झाली. बघतो ना आपण टीव्ही पेपरला, सगळी बारकालीच ही सुपी नसतात, अक्कल नसती, परिपक्वता नसती आणि पीठ येणाऱ्यांना फक्त फायदा घ्यायचा असतो. माझ्या पुढे कुठे म्हणलं खाऊ नको, गब्बासा महाराज बापाला भेट नाही. म्हणलं नकोच नादी लागायला. तेवढ्या त्याचा बापाला त्याने मुठी दाबल्या आणि मुठी मागं लपवल्या. म्हणलं लय भेट होत, बात हानीत होता, बापाला भेट नाही, बापाला भेट. मग का बेला, का मुठी मागं लपल्या महाराज? बापाला भेलं म्हणून मुठी लपवल्या नाही, ह्याच्यातला निम्मा गुटका बाप मागवतो म्हणून मागं लपवलाय. धन्य माता पिता तयाची. काय पोराकडून अपेक्षा करायची? आई बापच बिघडल्यावानी करायला लागल्या. आवाज द्यावं, इको कमी ठेवा, स्पष्ट आवाज द्या. सहज बोलतो असा साधा, फक्त आवाज द्या. मेन इको वगैरे काय देऊ नका, फक्त असा मेन आवाज द्या. पहिलीतलं पोरग आणि घाण शिव्या देत होतं. शेजाऱ्याने आली सांगायला, म्हणजे तुझ्या पोराला काहीतरी चांगलं शिके म्हण. आता शिक पहिली जाते घाण शिव्या देते. आई म्हणजे ग बस, लहान नाही म्हणून देतय घाण शिव्या, मोठं झाल्या दिनके चांगल्या शिव्या. म्हणजे हाय का, आई बापच बिघडल्याने असल्या पोराकडून काय अपेक्षा करायची? विठ्ठल आणि आई बाप चांगले असेल तर मुलं घडणारच आहे. फळे फळे रसाळ गोमटी. फळ सुद्धा गोमटीच लागणार आहेत मायबाप. आज या परिवाराकडे बघा, दादा असतील, सर असतील, ही आणि जो 6 बंधू पण एकत्र आहेत. फळे रसाळ म्हणून चांगल्या विचाराची मुलं त्यांच्या परिवारामध्ये घडत आहेत मायबाप. वंशात मूळ पुरुष असावा लागतो. त्याच वेळेस ते कुटुंब काहीतरी बेसमेंट पाया पक्का पाहिजे परिवारात सुद्धा. नाथ महाराज हरिभक्त झाले म्हणले माझी पुण्यच नाही. भानोदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार. पण जो संत आहे त्याच्यामुळे नाथ महाराज म्हणतात आम्ही फक्त परंपरेचे पायीक आहे. त्याच्यामुळे आपल्या वंशामध्ये असं रत्न यावं, त्याला जग म्हणे बाबा. जगानं त्याला बापाची उपमा द्यावी, बाबा म्हणावं, पूजा करावी, तो आदरणीय व्हावा, असा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा. चोकोबाराने असं म्हणणं प्रगट केलं. लोक म्हणले महाराज लागले का भेदभाव करायला? अख्खा पहिलं चरण संपलन, फक्त मुलाचीच मागणी केली. आणि जर नाहीच मुलगा जन्माला आला तर चोकोबाराय म्हणले मुलगी असावी पण कशी? तरी देई कन्यासी तरी देई कन्या जायची तरी देई मीरा मुक्ताबाई
मुलगाच असावा असा माझा अजिबात आग्रह नाही. मुलगी सुद्धा चालन, पण कशी? कन्या तरी ऐशी देईन जैशी मीरा मुक्ताबाई. हा अभंगच म्हणत ह्या दुसऱ्या चरणावर घेतलाय बरं का. हा, हे दुसरं चरण म्हणजे ह्याचं सेंटर आहे, अभंगाचं केंद्रबिंदू. द्रौपद बी आहे, सार बी आहे. कन्या असावी, पण कशी? अशी राजनंदिनी. बड्डेला कीर्तन, अन्नदान, ज्ञानदान, आणि लहानपणापासून जर असे संस्कार घडले तर हे बाळ सुद्धा या वंशाचं नाव उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही. विडवलं नुसती चोखोबरणी मुलं मागितलेली नाही तर मुली मागितल्या नाही, त्या कशा असावेत ह्याचं बी लॉक टाकलंय बरं का. शब्द नीट ऐका. आईसा पुत्र देगा देवा इथपर्यंत फक्त मुलगा मागितला, पण कसा? त्याला जग म्हणे बाबा. हे परत पुढच्या उत्तरात असा असावा तर. आणि दुसऱ्याच्या कन्या तरी ऐशी, नुसती मुलगी दे असं म्हणत नाही, ती सुद्धा कशी असावी? जैशी मीरा मुक्ताबाई. मीराबाई मुक्ताबाई सारखं रत्न माझ्या पोटी यावं. आणि मुला मुलीमध्ये भेद आमच्या संतांनी मानलेलाच नाही, तो भेद आपल्या डोक्यात आहे. अहो परवा एका गावात कीर्तनाला गेले, एक जण जोडीने माझ्या पाया पडायला, बायकोला घेऊन पाया पडला, 1000 रुपये दिले. मी म्हणलं नको नको ते मला असून दे, मला घ्यायचंच होतं. लक्ष्मीला कोण नको म्हणत असतं. मी खिशात टाकलं, ते मला महाराज जे हरे. मी म्हणलं जे हरे. ते मला महाराज ही माझी मिसेस आहे, आवाज द्या. मी म्हणलं छान आहे तुमचा लक्ष्मी नारायणाचा जोडा, आनंदानं संसार करा. ते मला महाराज ही माझी मिसेस आहे, तुम्हाला 1000 दिल्यात, हिला 9वा महिना, मग सांगा ना पोरगा होईन का पोरगी? मग मला कळालं 1000 कशासाठी दिले. आता मला पोरगा आणि पोरगी कळालं असं तर मी रोज 2 गाव फिरलो असतो का? म्या दणकून सांगितलं म्हणजे 100% पोरगाच होणार. त्याने बाहेरच मागं चालल्या, पोरगा नाही झाले. मी म्हणलं पोरगी नक्की होणार. आता मुलगा होणार नाही तर मुलगी होणार, ह्याच्या पलीकडे काय होणार आहे कधी? आणि मानसिकता बदला. मुलीच्या जन्माचं स्वागत महिला म्हणत तुम्ही आधी करा, जग आपोआप करेल. मुलगा झाला की तुम्ही हॉस्पिटलमध्ये खुश होता, मुलगा झाला. आणि मुलगी झाली की तोंड टाक, मुलगीच झाली. तुम्ही कोण होता? तुम्ही मुलगीच होता ना. मुलीच्या जन्माचं स्वागत अगोदर तुम्ही करा, ही स्त्री शक्तीचं आद्य कर्तव्य. आणि मुलगी जेवढी इज्जत जपती तेवढा पोरगा जपत नाही. घरात पाहुणा आला, चहाला जर दूध नसलं, मुलीला दूध आणायला 5 रुपयाचा ठोकळा, पोरगी मुठीत दाबते, फुलपत्र झाकून नेती, दूध आणून चहा पाजून पाहुणा रिटर्न आईला टेन्शन आहे मुलीची क्वालिटी. पोराला वर दूध आणायला ते तांब्या ठोकळा टाकतात, तांब्या पाहुण्या पुन्हा खाली तर दूध आणा निघाल्यावर काय बियांजेतला खुळखळा वाजवतो का काय? 10 काटा बोबाट कसा करतो तो. इको कमी ठेवा याचा, इको एकदम 0वर ठेवा, अजिबात इको देऊ नका. पुढचे कमी करा थोडे थोडे, मग रिपीट येत आहे. मग आमचे वरचे वाढवा, इथले फक्त एवढ्यांनाच कळू द्या, काय अडचण नाही, म्हणजे रिपीट येणार नाही. पुढचे तुम्ही जास्त वाढविले ना, मग ती जास्त रिपीट येणार. मग असं ते काय होतंय, डबल आवाज आला की शब्द मिक्स होते, ते समाजाला लक्षात येत नाही. मग जागेवर शब्दाचा तुकडा पडला पाहिजे. विडवलं मुला मुलीत भेदभाव करू नका. मुलगी जेवढी बापाची इज्जत बिघडली ती काय राहू दे, एकच काय नाही, लावा व्यवस्था हळूहळू. शाळा भरली बापाने विसरू द्या मुलीला. ताई किती वह्या लागतात? पप्पा मला 7 वह्या आणा, पैसे कमी असेल तर 5च आणा. एका वहीचं 2 भाग करते, 20 भाग होते, पण काळजी करू नका. मुलीची क्वालिटी पोरली जाण, पप्पा इकडे तुला किती वह्याच्या? मला आणा 22 काय शाळा पेटवायची काय? तू 22 व्हायचं काय करतो रे? तू लिहित तर पुढून काहीच नाही, मागूनच लिहितो, ह्याची नावं काढ, त्याच्या तुझा अभ्यास कोणत्या कंपनीचा बा तो मागून सुरू होतो. म्हणजे असली पोरे संस्कारच नाही. बाप उपाशी झोप द्या, मुलगीच पळत येणार, बाबा उठा जेवून घ्या, तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. एक तरी माझ्या आजचा घास खावा लागेल. मुलगी किती प्रेम आहे, किती जिव्हाळ आहे, किती आपुलकी. पोरग तसं नाही, ती खिडकीतून डोकावतो, झोपले गैर म्हातार, पडून द्या त्याच्या वाटण्याचा आपणच माल चोपो म्हणला, म्हणजे कायम खाण्यावरच द्या. ही पोर मुलगी इज्जत जपते पण किंमत कळत नाही, त्याच्यामुळे मागणीच अशी, कन्या तरी आयशी देवी. मुलगी बी चालन, पण मीराबाई, मुक्ताबाई, कानोपत्रा, संत सखोबाई, जनाबाई, राजमाता, राष्ट्रमाता, अहिल्यादेवी असतील, जिजाऊ माता असतील, सावित्रीबाई फुले यांच्यासारखी कन्या. विडवलं क्षेत्रात महिला कमी सांगा बरं. गायक, वादक, IPS, पेशा, कलेक्टर, प्रांत, आमदार, खासदार, पंतप्रधान, राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत. द्रौपदी मुर्मू हाय का नाही? देश तुमच्या ताब्यात आहे. राष्ट्रपती, आपण फक्त पती, आणि ह्या राष्ट्रपती आहेत. मायबाप देश त्यांच्या ताब्यात. इंदिरा गांधी पंतप्रधान होऊन गेल्या. जी लोक म्हणतात ना भारत लय मागासलेला देश आहे, तुमच्या काळात
स्त्रीला राजकारणात प्रवेश नव्हता, त्या काळात आमच्या भारत देशाचं नेतृत्व एक स्त्री करत होती. हे लक्षात ठेवा. जी लई 2-4 पुस्तक वाचून येडेवणी करतात ना, त्यांनी जरा इतिहास काढा भारताचा. ज्या काळात तुमच्या देशामध्ये स्त्रीला शिक्षणाला बंदी होती, घराच्या बाहेर स्त्रिया निघत नव्हत्या, त्या काळात चांगदेवाला उपदेश करण्याचा अधिकार माझ्या मुक्ताबाईचा होता. ही स्त्री मुक्तीचा जो लढाई ना, सगळ्यात पहिल्यांदा ज्ञानोबारांनी निर्माण केलाय. नाही चांगदेव शरण आल्यावर काय माऊलीला उपदेश करता येत नव्हता का? माझ्या ज्ञानोबारांनी मुक्ताबाईला पुढे केलंय. स्त्रीला किंमत दिली पाहिजे, तिचं अस्तित्व स्वतः निर्माण करता आलं पाहिजे. हा पहिली चळवळ, हा पहिला लढा ज्ञानोबाराय विडवलं. चांगदेव शरण चांगदेव काय सोपा होता का? हातात होता नागन, बसा होता वाघ. पण माऊली भिंती बसून आले हे बघून चांगदेवाच्या पोटात पडले आग. 9 वर्षाच्या मुक्ताबाईने चांगदेवाचा शांत केला राग. आणि मग मुक्ता म्हणली, चांगदेवा काय मागायचं असेल तर माग. ते मला आई आता मागायचा राहिलाच कुठं भाग, गुरुपुत्र झाला. मुक्ताईचा गुरुपुत्र झाला, मुक्ताईचा गुरुपुत्र झाला, मुक्ताईचा गुरुपुत्र झाला. चांगदेव म्हणे आधी जन्माला, चांगदेव म्हणे आधी जन्माला, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आधी जन्माला, चांगदेव म्हणे आधी जन्माला, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 1400 वर्ष जगलेला चांगदेव आमच्या मुक्ताबाईला आईचा दर्जा देतो. ही भारत देशातली माऊलीची स्त्रीची ताकद आहे बरं का. काय काय माणसं म्हणतात हिंदू धर्माने महिलांना दुय्यम स्थान दिलं. त्यांनी नीट वाचा. आपल्या वेदातली रोच्या सुद्धा अगोदर अशी मातृदेवो भव आणि नंतर पितृदेव. अगोदर मातृ म्हणजे आई, आई म्हणजे कोण झाली? स्त्री शक्ती. किंवा तुकोबारा सुद्धा म्हणतात धन्य माता पिता, अगोदर माता नंतर पिता. किंवा कुळी कन्या पुत्र, अगोदर कन्या नंतर पुत्र. किंवा विवेकानंद अमेरिकेत गेले आणि त्यांनी जे शब्द वापरले, माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. पहिला शब्द सिस्टर्स म्हणजे माझ्या बहिणींनो. बहीण कोण झाली? स्त्री शक्ती. हा भारत देशाची ताकद, हे सामर्थ्य, ही भारत देशाची संस्कृती. विडवलं त्याच्यामुळे कन्या तरी आयशी दे, जैशी मीरा मुक्ताबाई. मुक्ताबाई सारखे काय मुक्ताबाईचा अधिकार आहे? जगाला ज्ञान देण्याची ताकद माझ्या ज्ञानोबरांमध्ये आहे. पण ज्ञानोबरांना सुद्धा उपदेश करण्याचा अधिकार जिचा आहे तिला मुक्ताबाई म्हणतात. ज्ञानोबा ताटीचा दरवाजा बंद करून आतमध्ये रागावलेले आहेत. निवृत्ती दादा थकले, सोपन काका थकले. पण ज्या वेळेस मुक्ताबाई पुढे आली आणि मुक्ताबाई काय विनंती करते? मिथ्या कल्पना मागे सारा, हो मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा. उघडा ताटी बुगैला ज्ञानेश्वर, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे ताटीचे अभंग काय मुक्ताबाईचा वेदांतातला आणि प्रत्येक शास्त्रातला अभ्यास आहे. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा.
आशा दंबाव घ्यावरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. बहिणीनं भावाला उपदेश करावा आणि बहिणीच्या प्रेमासाठी ज्ञानोबा दरवाजा उघडून बाहेर येतात. हे बहीण भावाचं प्रेम आहे बरं का. आणि बहिणींचं भावाला प्रेम असतं. संसार बघा किती चिकाटीने करतात महिला मंडळ. संसार करताना तेलातलं पैसे काढताना, मिठातलं काढताना, जिरीतलं काढताना, मोहरीतलं काढताना, नवऱ्याच्या खिशातलं काढताना, पैसे काढताना, गल्ला गोळा करताना, माहेरला जाताना, साडी घेताना का गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन ग घेईन, त्याला बिड्या वडा मिळाला तुम्हाला साड्या, तेच दुसऱ्याचं ताकडं तुकडं बडतंय पाराव बसून. तंबाखूला चुना मिळाला त्याला भेकार झालं ते कांगाल भाऊन. तुम्हाला कवा साड्या घ्यायचं त्यो रांग जातं सांगत यायचं, खायचं एकाचं गायचं एकाचं. वर मालकाला साडी येते की ते भावाने घेतली, तो बी म्हणतो छान यार तुझाच माल आहे. हे कळलंच पैसे चोरत्यात आणि तिकडून 2 मनी करून आणतात आणि परत म्हणतात माझ्या भावाने मनी केल्या. तर त्याच्या मनी नाही ध्यानी नाही मनी करायचं. आणि मनी कराय मनी तर पाहिजे ना अगोदर खिशामध्ये. तरी हे असलं बहिणीचं प्रेम. आणि बहिणीनेच त्या बहिणी राहिल्या ना त्या लाडक्या बहिणी झाल्यात इथं. हा 12-12 हजार घेऊन कीर्तनाला आले तर ते काय सोप्यात का. आता बहिणी पूर्ण टेन्शन मध्ये सध्या. हप्ता लेट झालाय ना आता. मरायला लागल्या तर काय काय पार हप्ता करून काय कायच्या सप्त सुद्धा देणार नाहीत, फक्त हप्ता. मला 2-4 दिवसापासून 2-4 माता मावल्यांचा पण मावले पुढचा हप्ता येईन का हो, तुम्हाला काय वाटतंय. म्हणलं आता मला काय वाटतं ह्याच्यापेक्षा वरच्यांना काय वाटतं हे महत्वाचं आहे ना. हो त्यांची बी इतके आले ते त्यांनाच कळाना कोणाला बसवान कोणाला रसवाव. जे आले ते त्यांना कळाना कसं काय आलोय. पण पडणारा ना कळाना 40 वर्ष नाही पडलो पण आता कसं काय पडलो. ह्या लाडक्या बहिणीने काही कमी उलता पलत केली का महाराष्ट्राची. बहीण लाडकीन लाडका दाजी मेला कागद वागू जा शीत होती घरी जा शीत होती. त्याला वाटायचं तेवढंच प्यायला होतं ना आपल्याला. 8-1.5 तुला कुठं महिन्याला पुरत असतात का रे. तुझं वनडेचं टार्गेट आहे बैठकीला बसल्यावर तेवढं. मित्रमंडळी तेवढे तो वाईट विचाराचे कमीवलेत ना ते अख्खी तुझी जमीन इकल्याशिवाय तुला ते गप्प बसून देणार आहेत का. असले झालेत लाडके दाजी पिऊन गायब झालेत. आणि लाडक्या बहिणींचं तर काय आता लय फोकस मध्ये सध्या त्या. आणि बहीण लाडकीच असते. लाडकी बहीण म्हणून तर माऊली दरवाजा उघडून बाहेर येतात ना. हा मुक्ताबाईचा अधिकार. चांगदेवाला उपदेश करण्याचा अधिकार मुक्ताबाईचा. जगाला उपदेश करतात ते ज्ञानोबर आहे पण त्यांनाही उपदेश करतात ती मुक्ताबाई. कन्या तरी आईसी देई जैशी मीरा मुक्ताबाई. मीराबाई सारखे मीराबाईसाठी घेतो विष प्याला दामाजीचा झाला पाडेवार. देवानं मीराबाईला टाकलेले विष स्वतः प्राशन करावं. देवाला सुद्धा ज्यांच्यासाठी आपलं स्वतःचा मोठेपणा विसरून त्याचा पांडुरंग दास होतो तो भक्ताचा. अशी सेवा ज्या माऊलीच्या जीवनात आहे अशी मुलगी माझ्या पोटी यावी. कन्या तरी आईशी देवी जैशी मीरा मुक्ताबाई. मीराबाई मुक्ताबाई. अवजानाबाईचा अधिकार साधा आहे का. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये चाल कुणी म्हणायची हा सांगण्याचा अधिकार माझ्या जनाबाईचा होता. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. 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 जनी म्हणे नामदेवा बोला बोले. म्हणे नामदेवा बोला बोले. जनी म्हणे नामदेवा बोला बोले. जनी म्हणे नामदेवा बोला बोले. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे टाळी 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 टाळ. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. पांडुरंग. कीर्तन कुणाचं. नामदेवरायांचं. नाचतोय देव टाळ घेऊन ज्ञानोबर आहे. आणि ऐकायला कबीर महाराज सावता महाराज गोरोबा काका असे वजनदार संत. आणि चाल सांगण्याचा अधिकार कुणाचा जनाबाईचा. कन्या तरी आईशी देई. ही मुलगी असावी तर अशी जनाबाई सारखी. काय जनाबाईचा अधिकार आहे. किती निष्ठा आहे जनाबाईची भगवंतावर. जनाबाईवर चोरीचा आळा आला. आळा आला म्हणजे देवानेच आणला. देवाचंच प्लॅनिंग होतं हे सगळं. बोलिवलं नव्हतं तरी मनाने आले
आणि दळ म्हणू लागले नव्हतं तरी मनाने दळू लागलं आणि कित्येक वेळ दळलं उगा फोटो काढाय पुरतं. मोठ्या माणसाचं असंच काम असतं तुम्हाला खरं सांग. कोण बोलतोय माग? मागची मंडळी बोलू नका हो, थोडं एक तासभर जरा चलून द्या सुखाने जरा थोडं. आधी हिथंच मेळ लागा नाही आम्हाला, तिकडून तुम्ही डिस्टर्ब करू नका बरं. विडल आणि अख्ख्या गावात चर्चा झाली, जनाबाने चोरी केली, जनाबाने चर्चा झाली म्हणजे चर्चा केली हो. हे चर्चा करणारे ठराविक वर्ग ठरलेला असतो. ही पाराव बसलेले नमुने, चौकातले, टपरीवले, पुलाखालचे, ही भयानक गँग असते. ह्यांनी फक्त गावचा ठेका घेतलेला असतो, उचापात्या करा. स्वतःचा काय सगळी राग झाली संसाराची, दुसऱ्याचं भानगडी उचाकल्याशिवाय त्यांना करमत नाही. मग तो ठराविक वर्गच आहे. मग किती चांगलं समाजासाठी करा तरी ती नावच ठेवणार. आता इतका गोड कार्यक्रम देशमुख परिवाराने आयोजित केला तरी काय त्यांच्या डोक्यात गणगण असेल, कशामुळे केला असं? अरे करू नको पण जळू नको ना. तुला काय आम्ही वर्गणी मागितली का पावती बुक ठेवले? तू निवांतीय कीर्तन आहे, पंचपाकवान आहेत, कचून हान, घरी जाऊन झोपून तानाचं, पण येडेवानी करू नको ना. हे समाजाचं असं आहे, चांगलं करणार नाही, करणारा करून देणार नाही. अरे मुलाच्या बड्डेला तर कुणी कीर्तन ठेवेन, पण मुलीच्या बड्डेला कीर्तन ठेवायला त्याला वाघाचा काळीज असावं लागतं. मायबा असे समविचाराची माणसं असावं लागतात. मुला मुलीमध्ये भेदभाव न. त्यावेळेस हा असा कार्यक्रम होत असतो. हे कार्यक्रम करण्यासाठी माणसं सुद्धा भाग्यवान असावं लागतात. हे भजन पूजन टाळ कुठेही वाजत नाही. भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी, भाग्यवंता घरी, भाग्यवंता घरी, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन. त्याची वाट बाहेर रघुन, त्याची वाट बाहेर रघुन, त्याची वाट बाहेर रघुन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भजन पूजन, भजन पूजन. बसणारे म्हणताना का धावत येतो बाई एकमेकाच्या अंगात? धावायला का आमची डोकी चक्रम झाले तर का काय? ह्याला लय घासावे लागते. गायन वादन हे कुणाचंही काम नाही. आवाज वाढवा थोडा. इथं गाणारे वजनदार आहेत, वाजवणारे वजनदार आहे, ऐकणारे बी वजनदाराचे. टाऊ करूनच काय चाललंय बा ह्यांचं नेमकं? काहीच चाललं नाही. भजन पूजन कुठं होतं ह्याचं चिंतन चालू. भाग्यवंता घरी भजन पूजन मॉनिटरला त्याचे वाटप आहे रघुनंदन. भाग्यवान माणसं असावं लागतात. पैशावले पैशावली खूप आहेत. सगळेच काही कीर्तन थोडीच ठेवतात. आज या परिवाराला जर वाटलं असतं बड्डेच्या निमित्तानं लोकांचे काही वेगवेगळे कार्यक्रम ठेवू शकले असते ना, गर्दी ह्याच्यापेक्षा जास्त झाली असती. दुसरा कार्यक्रम ठेवला असता तर. पण सात्विकता, पवित्रता, परंपरा, हिंदू धर्म, भारतीय संस्कृती, महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्ञानोबा तुकोबारायांचे त्यांच्या अंतकरणात पेरलेले संस्कार या कार्यक्रमातून दिसावे म्हणून कीर्तन रूपी सोहळा या परिवारानं आयोजित केला. एकदा जोरदार टाळ्या वाजवा या देशमुख परिवारासाठी. पैशावाले लय पडले तो, पण पैसा आला की बाकीचे जे उद्योग सुचते त्यांना धर्म आचार विचार हे लक्षात येत नाही. पण हा परिवार सगळ्याचा समन्वय साधून आपल्या जीवनाचं मार्गक्रमण करत आहे म्हणून भाग्यवंता घरी भजन पूजन त्याचे वाटप आहे रघुनंदन. ठराविक वर्ग नाव ठेवणारा तुम्ही किती लोकांसाठी करा, 40% 35% समाज तुमच्या विरोधात असतो. 100% माणसं एकट्या माणसाला कोणाला मानूच शकत नाहीत. आणि 100% मानावं असं शहाण्या माणसाने अपेक्षा सुद्धा करायची नाही. निंदा झालीच पाहिजे. निंदा उशिकी होते जो जिंदा होते. जिवंत माणसाचीच निंदा आहे. मेलेल्या माणसाला लोक चर्चेच घेत नाहीत. आणि आपल्या माग जर आपलं नाव निघत असेल तर समजा आता शिक आपण रेंजमध्ये आलोय, थोडी मागं चर्चा व्हायला लागली की समजायचं आपली बी थोडीफार क्वालिटी वाढली, अजून कशी वाढेल ह्याचा प्रयत्न करा. मागची अजून कशी चर्चा करते ना अशी आयुष्यात प्रगती करा. आणि कमीत कमी मी तर म्हणतो 2 तरी माणसं आपल्या आयुष्यात जळणारे पाहिजेच हो. कमीत कमी 2 तरी माणसं आपल्यावर मनापासून कडकडून जळावेत. एवढं तरी स्वतःची प्रगती करा आणि एवढं तरी स्वतःचं विश्व निर्माण करा की 2 तरी माणसं आपल्यावर रोज जळली पाहिजे. जळून जळून त्यांची राग झाली पाहिजे पण आपली प्रगती झाली पाहिजे. विठ्ठल चोरीचा आळाला अख्ख्या गावात चर्चा झाली. सुळाव द्या म्हणले. जनाबाईचा अधिकार सांगतो बरं का, कन्या तरी आयशी देई. काय तुमची शेवटची इच्छा? जनाबाने सांगितलं माझी शेवटची इच्छा एकच आहे,
ज्या पांडुरंगामुळे मला सोळाव जाण्याचा प्रसंग आला त्या पांडुरंगाचं सगळ्यांनी भजन करा, हीच माझी शेवटची इच्छा. काय प्रेम आहे भगवत भक्ताचा. देह जावो अथवा राहो, पांडुरंगे दरडबा हो. मॉनिटरला आवाज दे, वर काहीच आवाज येत नाही. निष्ठावंत भावभक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. किंवा तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. जनाबाई म्हणे जगले तरी पांडुरंगाची, मेले तरी पांडुरंगाची, माझ्या निष्ठेमध्ये बदल होणार नाही. आणि देवा तुझं भजन करताना जर मला मरण आलं तर माझ्यासारखी भाग्यवान माऊली या जगाच्या पाठी दुसरी असू शकत नाही. कन्या तरी आईशी देवी. देवानं चुटकी वाजवली, सोळाचं पाणी केलं. हा जनाबाईचा अधिकार आहे. काय अधिकार आहे जनाबाईचा? झाड लोट करी जनी जनाबाईने झाडलोट करावी, देवाने केर भरावा. आणि जनाबाईची वेणी सुद्धा देवाने घालावी. कन्या तरी आईशी देई. देवाला वेड लागा हो. आपल्याला देवाचं वेड लागतंय, पण देवाला जनाबाईचं वेड लागावं. काय जनाबाईचा अधिकार असेल? मुलगी असावी तर अशी असावी, जनाबाई सारखी. मीराबाई, मुक्ताबाई ह्या झाल्या आपल्या संत साहित्याच्या. आधुनिक कन्या सांगतो, राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब, कन्या तरी आईशी देई. अशी मुलगी, अशी स्त्री शक्ती, राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. एक वाक्य सांगतो, स्वराज्य निर्माण व्हावं हे स्वप्न शिवाजी महाराजांचं नाही, हे स्वप्न जिजाऊ मातेचं आहे. आणि आईचं स्वप्न छत्रपतींनी पूर्ण केलं. आईने संस्कार तसे राजांवर घडले, तसा बाळ कडू राजांना पाजलं, त्यातून हा राजा निर्माण झाला. कसे घडलेत राजे? माझी जाबुने हो म्हणा, माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. टाली 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 वाजवा, टाल. जय हो, जय हो. जित आनंदाने नांदत होती प्रजा रे ना, आनंदाने नांदत होती प्रजा. पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा. पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा. सर्व जाती धर्म केला गाजा बाजा. सर्व जाती धर्म केला गाजा बाजा. माझी जाबुने, जिजाबुने, जिजाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. राजेंचा पुतळा कीर्तनाच्या व्यासपीठाच्या समोर लागलाय. हे जिजाऊ मातेचे आशीर्वाद आहेत बरं का. हे स्वप्न जिजाऊ मातेचं आहे. आणि आईचं स्वप्न सत्यात उतरवणारा आईचा पुत्र देगा देवा, त्याला जग म्हणे बाबा. हे असं रत्न असावं, मुलगा असावं. अरे 395 वर्ष झाला अजूनही छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांची प्रेमानं करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला, पावन झाली महाराष्ट्राची धरती. राजांच्या येण्याने धरती पावन झालेली.
जातीपातीचं राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी केलं नाही. सध्या जे महाराष्ट्राचं वातावरण चालू हे महाराष्ट्राची व्याख्या नाही. कधीच हे विकासाला अत्यंत घातक वातावरण आहे. कुठं गेलं तरी जात माणसाच्या ध्यानात येते. प्रथमतः मी भारतीय आणि शेवट सुद्धा मी भारतीय आहोत या नात्यानं आपण एक व्हायला शिका. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नकराच न होता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा. कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान असणारे आपण माणसं आहेत. आईचा पुत्र देगा देवा, मुलगा असावा तर असा असावा आणि असा मुलगा असावा त्याला फक्त इह लोकात नाही तिन्ही लोकात त्याचा झेंडा लागावा. राजा गुंडा आईचा राजा गुंडा आईचा राजा गुंडा आईचा राजा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा. ज्ञानोबऱ्यांचा आहे का नाही उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती त्यांची. छत्रपतींचा आटके पार झेंडा अहत तंजावर तहत पेशावर ज्याचा तिही लोकी झेंडा असं रत्न असावं. आणि छत्रपती शिवाजी सर्व गुण संपन्न राजा. राजे अनेक झाले फक्त गादीवर बसण्यासाठी राजा नसतो, समाजाच्या कल्याणासाठी राजा असावा हे छत्रपतीने दाखवून दिलं. महिलांचा सन्मान, वारकऱ्याचा सन्मान, शेतकरी सुखी आणि सगळ्यात महत्वाचं निष्कलंक जीवन. छत्रपती परमार्थात असून सुद्धा नीट आहे का, परमार्थात असून सुद्धा काय काय माणसांची चुकीची पावलं पडली. पण शिवाजी महाराज राजकारणात असून सुद्धा चुकीचं पाऊल पडलं नाही, कारण तुकोबारांसारख्या संताची घडलेली संगत. आईसा भक्त राजगुंडा तुकोबारांच्या संगतीत आले, आयुष्यामध्ये कधीच चुकीचं पाऊल पडलं नाही. परावी नारे रकुमाई समान हा आदेश तुकोबारांनी दिलेला आणि त्याचं तंतोतंत पालन छत्रपतींच्या जीवनामध्ये घडलं. म्हणून समाज आज त्यांना पूजनीय मानतो. का त्यांचे आज पुतळे आहेत गावागावात, घराघरामध्ये, चौका चौकामध्ये, मनामनामध्ये राजे काय त्याचं हे कारण करतो तो स्वतःच्या मनगटातल्या जगाला दाखवलं. बापाची इष्टटी मजा केली नाही, 8 पिढ्या बसून खाल्ला असतं एवढं शहाजीराजाने कमिवलं होतं. पण बापाची इष्टटी मजा केली असती तर छत्रपतींचं चौका चौकात पुतळे लागले नाही. इतिहास रेगा वाढणाऱ्यांचा होत नसतो, इतिहास हा लढणाऱ्यांचा होत असतो. आणि छत्रपतीने आपल्याला लढायला शिकवलंय. छत्रपती फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका, जगानं ज्यांचा आदर्श घ्यावा. जगातील सर्वोत्तम राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांचे विचार आजच्या तरुण पिढीच्या जीवनामध्ये असणं ही काळाची गरज आहे. ज्या राजाला सुपारीच्या खंडाचं व्यसन होतं त्या छत्रपतींच्या शिवजयंतीला दारू पिऊन डीजे पुढे धिंगाणा करता कधी राजांना आनंद होईल. डीजे लावायचा, राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे, तुझी राजांची आहे गरज ही कळालं आम्हाला. पण तू फक्त धर्म मातीत घालाय आला, नाही बापा नाही आला, डाबे मोकळे करायला आला का, ह्याच्यासाठी तुझा जन्म आहे का रे. मावळे म्हणून घ्या तर त्यांचे विचार जपा, निर्व्यसनी जीवन जगा.
खातो गुटका वाईट खाण्या जिबेला चटका खेळतो जुगार मटका संसार होतो ना फटकार देणं व्यसनाला झटका व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन तिथं खाली बसन ह्याच्यात काही भेटन गुटका खाल्ला तोंड फुटून दारू प्याला लिव्हर फुटन चांगल्या कामात आला बंधन तुटन मित्रमंडळ चांगले ठेवण्याचा सुरुवातीला पासत्यान ताडी तुमची वळख्या नाडी दारूच लागत्यान गोडी इकाव लागन महाडी इकली गाडी बायकोची जीर्ण झाली साड्यार लावणं तर दारूला काडी धरण्यानं तुकोबाची जोडीन मग कळण पारमार्थाची गोडी निर्व्यसनी जीवन जगा ही कीर्तन कशासाठी करायचे तर आपल्यात काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे आणि एक तरी माणूस बदलला पाहिजे याच्यासाठी कीर्तन आहेत आम्ही जेम झाले सांगू सांगून तुम्ही पियाक झाले ऐकू ऐकू बदलायचं कोणी तुमच्यात बदल होतो पण मंडपात आहे तोपर्यंत खरं पटलंय व्यसन करणं वाईट आहे नाही करायचं आपल्याला मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखू हातावून येडा मळता मळताच मनालाच गप्पा हाणतो हे लय लांबून लांबून महाराज येतात रे बाबा लय आराडतात बा मोरस्तोर हा आणि सरांनी त्यांनी चांगलं निवडून महाराज आणले होते बर्थडेला बारीकच पिल्लू होतं पण लयच धुतलं रा आपल्याला कीर्तन संपल्या मला अरे त्यांनी सांगितलं ना व्यसन करून गप म्हणला सांगतच असते ते होय होय म्हणायचं असतं बाळा आपण मी चांगलं वागले त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा अरे वाईट वागणारे आहे तर म्हणून तर चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे त्यांचं नसतं म्हणावं घ्यायचं त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा ह्याच्यासाठीच का कीर्तन अरे एक तरी बदलावा 8 दिवसाचा गावात सप्ताह असतो 8 दिवसाच्या सप्त्यात गावात 8 तरी माळकरी वाढाव ना 8 दिवसात 8 तरुण मुलांना तरी निर्व्यसनी जीवन जगण्याचा संकल्प करावा प्रतिज्ञा करावी शपथ घ्यावी की मी एका कीर्तनात एक तरी बदलावा ना एका कीर्तनात एका माणसात परिवर्तन होत नसेल तर एवढा 8 तास कशासाठी करायचा हा मनाला जरा प्रश्नचिन्ह आणि हा प्रश्न विचारा रिझल्ट परिवर्तन महत्वाचं आहे आणि हे फक्त याच जागेवर होऊ शकतं ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये त्याच्यामुळं तरुण मुलांना आणि विशेष तरुण मुलांना ह्याची गरज आहे म्हणून आईसा भक्त राजगुंडा ज्याचा तिही लोक तिन्ही लोकात झेंडा लागावा हे तुमचं कर्तृत्व लहान म्हण बोल हा आता काय ह्याचं कर्तृत्व काय अहो ह्यांना बायका सुद्धा यांच्या हिमती मिळणार राहून ह्यांचं काय कर्तृत्व आहे काय झेंडा लावला बा ह्यांनी आयुष्यात येऊन सध्या लय अवघड झाले गावागावातला जर सध्या जटिल प्रश्न कोणता असेल हे होय सध्या पाण्याचा प्रश्न नाही शिक्षणाचा नाही आरोग्याचा नाही पैसा बी लोकांकडे मोकार झाला कोणी गरीब राहिले नाही एकच प्रश्न आहे बायकाच भेटताना आम्हालाच काय काय म्हणतात महाराज आमच्या पोराला पोरगी बघा म्हणजे आम्हाला तेवढेच धंदे आहेत का आमचाच प्रवास आम्हाला उरकाना आणि तुझं गायबानं त्या लायकीचं आहे का पोरगी बघायच्या मापात बोंबलत फिरत आहे त्याला कोण बायको दिन बा नाही डॉक्टरला बायको मिळाना PS ला बायको मिळाना वकिलाला शिक्षकाला IPS ला बायको मिळाना घडलं का कधी बायका कोणाला मिळणार बोंबलत फिरणार ना थोबाटात मावा ढाब्यावर जातो 10 रुपये तो आई संग भांडणं बाबा संग भांडणं गावात कोणचं मॅटर झालं तरी तुझंच नाव पुढे येतंय तुला बघितलं तरी डीजेवाल्याला घाम सुटतोय असला तुझं पियले अंग हलवतोय काय कसलं ऊन आहे राव ना असल्या दुपारच्या 12ला ते नवरदेवाचे मित्र नाचत येत राव बिगर चपलाची डांबरी उन्हातानाची नवरदेव भांबवलेला असतं घोड्यावर बसतो आणि 4-5 पेताडी वाटल्यासाठी पुढं करा 2-4 जण गुंड्या लावा 2-4 जण घाम पोसाय त्याला वाटते इतके जण माझ्या हाताखालीत म्हणजे इंद्र झालं इंद्र नाही तू दलिंद्र तू काचा इंद्र तुला रुपये कमवायची अक्का नाही जेव्हा काय डीजे वाजला गोडा ओधळा नाचताना असं नवरदेवच घेऊन गेला ते बघितलं का मोबाईलला आमच्या जिल्ह्यात झालं नवरदेवस नेला लग्नातून 3 किलोमीटर रेड्या बाबळीत पडला होता नवरदेव दुसऱ्या दिवशी गावला त्याला वडू बाहेर काढलाय तरी त्याचा एक तडाका नवरी कुठे लोक म्हणे तिचं कालच झालं मला मी आता काय करतो असा डीजे पुढे नाचाय मोकळा राहा आता काय करतो असले नवरदेवाचे मित्र आहेत ना तुम्ही थोडं मनाला लाजा आणि स्टेजवर गेल्यावर थोडे माकड चाळे कमी करी जा 5000 समाज वराड तुमच्याकडे बघतो तुम्ही मूर्खवणी ह्याला अक्षदा फेकून हाणन त्याचा शर्ट वडन ह्याला चिमटा घेईन त्याचे केस वडन ही तुम्हाला अक्कल संस्कार काय दाब फिप कोणाचा हाई का नाही ना अख्ख्या वराडाने ते बघायचं आणि तुमच्या आईबापांचा उद्धार करायचा कुणाचे गायबाने असते तर म्हणतात काय आईबापान हे म्हणजे तुमच्या चुका आईबापाला भोगायला होता का तुम्ही की तुम्ही जरा स्टेजवर तरी गप मारा तिकडे परत नवरदेवाला हन्न का होय ना एकाच बाजूला घेऊन पण तिथं स्टेजवर तरी गप मारा ना बामण काकाच्या तोंडात अक्षता फेकीन हर्रस तोडीन अरे काय तू का म्हणजे एवढे सुद्धा बुद्ध्यांक आपल्याला म्हणजे ह्या काय दुसऱ्यांनी सांगायच्या ना आपण ऐकायच्या इतक्या किरकोळ गोष्टी ज्याचं त्याला कळू नाही का आपण कसं वागावं समाज आपल्याकडे बघतोय काही फॅशन करायची उग काय झाले ह्या मोबाईलने वाटोळ झाले ह्यांना काही दाब राहिला नाही कोणाचा आईबापाचं हे ऐकत नाहीत आणि आईबाप चांगलं सांगतात ह्यांना पटत नाही ह्यांना बाहेरचे गोड लागतात हे तरुण मुलाने आत्मचिंतन करा जग कुठं चालेल त्या पटीत आपण कुठे
की ज्याचं त्याचं आत्मचिंतन पाहिजे. तुमच्यात लढण्याची ताकद आहे. अभ्यास करा, कष्ट करा, जिद्द ठेवा, मेहनत ठेवा. अरे मेंढपाळाचा मुलगा बिरुदेव डोने कलेक्टर झाला, जिल्हा ताब्यात आहे, टाळ्या वाजवा त्या मुलासाठी. तुमची परिस्थिती मॅटर करत नाही, तुमची मनस्थिती काय आहे. तुम्ही मनातून श्रीमंत पाहिजे हो. सामान्य घर कोणतं याला किंमत नाही, तुम्ही मनातून किती श्रीमंत आहे, तुमची बुद्धी कोणत्या लेवलला चालू आहे बाई, ह्याच्यावर तुमच्या जीवनाची प्रगती. हे जरा तरुण मुलाने आत्मसात करा. तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे, त्याला तरुण म्हणतात. क्वालिटी कामवा, रांग लागन रांग. फोन येते कधी करायचंय तुमचं, आणि क्वालिटी नसल्यावर फिरा बोंबलत. मग तुम्हाला खरंच सांगतो, मी जेमिनीचे एजंट बघितले होते, गाड्याचे एजंट बघितले होते. सध्या नवीन एजंट उदयाला आलेत. इकडे आहेत का नाही मला माहित नाही, पण आमच्या भागात इतका हुरसुळा उठला आहे. आया आया आया, ह्या 3-3, 4-4 लाख रुपये हाणतात ते मधल्यामध्येच. त्या पुरीला 1.5 लाख देतात आणि ह्यांनी 2-3 लाख दाबायचं मध्ये, आणि लांबून पुरी आणतात. कुठून कशी लिंक लावली काय माहिती. बघा कुणाला जर ह्या धंद्यात उतरायचं असेल, चांगला स्कोप आहे सध्या. फॉर्म मध्ये धंदा चालणार आहे, स्कोप आहे, पण रिस्क सुद्धा तेवढीच आहे. कारण पैसे देऊन आणले होते, नांदली पाहिजे. नाही नांदले दलालाला इतकी तुडी होती लोक. आणि मला एक सांगा, महिला मंडळ पैसे देऊन आणलेली कुठं नांदत असते का? सोपं गणित येड्याला कळत आहे ना राव. आयुष्य शेवटपर्यंत न्यायचंय, पतीच्या खांद्याला खांदा लावून शेवटच्या श्वासापर्यंत साथ तिनं द्यायची. 1 लाखात नाही, ती महिना 2 महिने राहती ती निघून. बायको निघून गेले हो आमच्याकडे. तो महाराज दिंडीचं प्रस्थान कधी हो, तिकडच मर, इकडं येऊ नको. आता तू चांगला ठणठणीत होता तेव्हा तुला टाळ माळ गंध बुका सुचला नाही, आणि बायको निघून गेला तुला हरिपाठ सुचला का रे? हे असले नमुने वाढलेत. काय लग्न आचार विचार फार अवघड झाले. आणि मुलींना सुद्धा विनंती, आपली पावलं कोणत्या दिशेनं पडते तर हे ज्याचं त्याचं आत्मचिंतन करा. आम्ही सांगायचं तुम्ही ऐकायचं, तुम्ही एवढे बुद्धू नाहीत, बाकी सगळं तुम्हाला कळतं आणि एवढ्याच गोष्टी कळत नाहीत का? एक चुकीचं पाऊल तुमचं आयुष्य बर्बाद करू शकतं. आणि तुम्हाला लईच जर एखाद्या मुलाविषयी जर तुमच्या अंतःकरणात इच्छा असेल, त्याच्यासोबत तुम्हाला संसार करायची, तर तुमचं दुसरीकडे लग्न जुळवण्याच्या आधी बापासोबत आईसोबत मीटिंग करा. मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. ही नवीनच फॅशन निघाली हो, हळद लागून दिवस तर थांबत्यात त्या. ही ट्रेंड आहे सध्या महाराष्ट्राचा. ही बोललं पाहिजे कोणी तर, आहे का नाही सांगा? म्हणजे तुम्हाला आधी मरा ना तुम्ही बाबा. त्या बापाने तो 1 दिवस पाहण्यासाठी त्याचं आयुष्य पणाला लावलंय, ह्याचा विचार करा. पत्रिका छापून देता, बोर्ड लावून घेता, प्री वेडिंग करता, आणि हळद झाल्यावर तुम्ही निघून जाता. इतके लाचार आणि भिकार विचार आपले असावेत. आणि त्या पोरांना सुद्धा सांगतो, अरे जी आई बापाचे होऊ शकले नाही ती तुमची काय होणार आहे? पोलीस स्टेशनला जर विषय गेला आणि पोलीस विचारतात त्या मुलीला, तुला बापासोबत जायचं किंवा मुलासोबत जायचंय, ह्याच्यातलं कोणासोबत तुला जाण्याची इच्छा आहे? ती म्हणते मी ह्या बाबांना ओळखत नाही, मला ह्याच्यासोबत आयुष्य काढायचंय. काय त्या बापाचं अंतकरण म्हणत असणार? 20 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे तुम्हाला जपलं, रात्रीचा दिवस हाडाची काढ रक्ताचं पाणी केलं, आणि तुमचं विश्व निर्माण केलं. स्वतःच्या सुखाचा विचार न करता तुमच्या शाळेचे फी भरण्यासाठी त्यांनी चप्पल फाटली तर फाडक्यानं बांधली, दाढी वाढत क्रीम संपली तर साबणाचा फेस करून दाढी केली. तुम्हाला नाही ती हाऊस केली, त्याच्या बनेला 100 छिद्र आहेत, पण त्यांनी स्वतःचा कधी सुखाचा विचार केला नाही. आणि 20 वर्षाची ताकद पूर्णपणाला लावून तुमच्या लग्नाचा दिवस त्याला आनंदानं पाहायचा असून त्या दिवशी तुम्ही वाघासारखा बाप आहे हो, पण समाजात मान खालीला होता, लाज वाटली पाहिजे. अरे सावित्रीच्या जनाबाईच्या, मग मुक्ताबाई मीराबाई ही मुलगी असावी तर अशी, आणि नसल तर इतुके न द्यावेत तुझ्याने तर मज करी निसंतान. हे जे 4थं चरण आहे ते आजच्या काळाला लागू होतंय. मला मुलगा मुलगी मला निसंतान ठेवलं तरी चालल, पण वंशाचं नाव बर्बाद करणारे रत्न माझ्या वंशात नको. विडल आत्मचिंतन करणं प्रत्येकाने ही काळाची गरज आहे. त्याच्यामुळं मुलं आणि मुली एकच वाक्य लक्षात ठेवा, अख्खं कीर्तन विसरा. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमा, आयुष करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊ नये नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाचे मान समाजामध्ये खाली वेळ असेल पाऊल आयुष्यात कधी चुकीचं टाकू नका. तर कन्या तरी आईशी देवी म्हणून तुम्ही शोभताल, सावित्रीच्या खऱ्या अर्थाने लेकी तुम्ही शोभताल. हे आपल्या जीवनामध्ये तत्व अंगीकारा. आणि तरुण मुलांनी सुद्धा, मॉनिटरचा आवाज द्या, पुढचा नाही हेतला द्या.
तरुण मुलाने सुद्धा आपल्या जीवनामध्ये आचार विचाराचे बैठक असावे, कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा. आणि हे जर विचार तुमच्या जीवनामध्ये असतील तर तुमचे जीवन आणि तुमच्या वंशाला, तुमच्या बापाला सुद्धा तुमच्याविषयी स्वाभिमान वाटला पाहिजे. तुमच्यामुळे तुमच्या बापाची छात्याशी फुगून आली पाहिजे. हा मुलगा, लोक म्हणले पाहिजे तो कलेक्टर झाला ना, त्यांचे वडील आहेत बरं का, तो तहसीलदार आहे ना, ते डॉक्टर आहेत ना, ते शिक्षक आहेत ना, त्यांचा हा बाप आहे बरं का, ह्यांच्या पोटी ते. हे आयुष्यात कर्तृत्व तुम्ही सिद्ध करा. आणि अशी जर मुलं नसतील तर इतुके न द्यावे तुझ्या आणि मज करीनी, संतान ठेवलं तरी चालल. आणि द्यायचेच असेल तर ऐसा भक्त राजगुंडा ज्याचा तेही लोके झेंडा. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित वेळेमध्ये पाहू. हातानं टाळी, मुखानं नाम, सर्वांनी प्रेमानं भजन करायचं. विठोबा रखुमा विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, ऐसा पुत्र देगा देवा त्याला जगमने बाबा, कन्या तरी ऐशी जैशी मीरा मुक्ताबाई, ऐसा भक्त राजगुंडा ज्याचा ते हे लोके झेंडा. की तुके न द्यावे तुझ्याने मज करे निसंतान, कन्या तरी ऐशी देई जैशी मीरा मुक्ता. एका मुलीचाच बड्डे आहे, एका बाळाचा बड्डे आहे. म्हणून स्त्री शक्तीची ताकद, स्त्री शक्तीविषयी, एका मुलीविषयी, कन्येविषयी मागणी करणारा अभंग सेवेकरता आज घेतलेला आहे. अशा मुली अशा कन्या असाव्यात. जिजाबाई सारख्या, अहिल्यादेवी होळकर, समाजाची सेवा करण्याचा अहिल्यादेवींचा वेगळाच होता थाट. संपूर्ण भारत देशामध्ये नदीवर त्या माऊलीने बांधले घाट. वाघासारखा कणा होता ताट, आणि शत्रूला कधीच दाखवले नाही पाठ. अशा अहिल्यादेवींची पूर्ण भारत देश सध्या पाहतोय वाट. अशी माऊली पुन्हा जन्माला, एका हातात तलवार आणि एका हातात महादेवाची पिंड. शस्त्र आणि शास्त्र दोन्ही गोष्टी, आणि ह्या दोन्ही गोष्टी लागतात बरं का. शास्त्र टिकवण्यासाठी शस्त्र उचलण्याची गरज पडते, आणि शस्त्राला शास्त्राचा जर आधार असेल तर ते योग्य काम करू शकतं. आणि हे आपले 15-20 दिवस शस्त्राच्याच दृष्टीने गेलेले आहेत. आज युद्धविराम झाला, शांततेची सगळ्या जगाला गरज आहे, पण कधीतरी झपका द्यावा लागतो. लईच येडेवानी केल्यावर सहन तरी कुठपर्यंत करायचं सांगा ना. पण ऑपरेशन सिंदूर केलं, एका माऊलीचं कुंकू पुसण्याचा प्रयत्न केला तर ते कुंकू तुमचा देश सुद्धा बर्बाद करू शकते. भारतीय मातेची ताकद आहे माबाब, हे लक्षात ठेवा. आणि आता तरी विनंती, शांत रहा, येडेवानी करू नका. अरे आमच्या सामर्थ्य असून आम्ही शांत आहे, आम्ही शांत आहे सामर्थ्य असून, आणि तुम्ही कुरघड्या करता तिकडे बसून. इथल्या प्रत्येक आर्मीतल्या जवानामध्ये देशभक्ती भरली आहे ठसून. म्हणून ऑपरेशन सिंदूर केलं, तुमच्या घरात घुसून कार्यक्रम केला, रोखोक. हा, आणि आर्मीतले जवान, इंडियन आर्मीतले सगळे बरं का, आर्मी असेल, नेव्हीतले असतील आणि वायुसेनेतले, या तीनही जवानांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी मायबाप. अरे ते उभेत म्हणून आपण बसतोय, ते जागेत म्हणून आपण झोपतो, ते रात्रीने डोळ्यामध्ये तेल घालून त्या भारत मातेची सेवा करते. त्यांच्या जीवावर इकडे सप्ते, यात्रे, कीर्तन, महोत्सव, बड्डे, हे सगळे कार्यक्रम आपण कोणाच्या जीवावर करतोय? त्यांच्या उपकार आहेत. चैन की नींद हम जो सोते हैं ना उनकी वजह. आणि कोणाची लेकर आहेत ती? सर्वसामान्याचे, तुमच्या आमच्या गोरगरिबाची लेकर आहेत मायबाप. मोठ्याची माणसं आणवीत नसतात, कष्टकऱ्याची, शेतकऱ्याची, वारकऱ्याची, गरीबाची. गरीब माणसं देश सांभाळत असतात. म्हणून लाल बहादूर शास्त्री म्हणाले, जय जवान जय किसान. किती त्याग आहे व त्यांच्या जीवनात. आईचा त्याग, बापाचा त्याग, पत्नीचा त्याग, सर्व गाव सोडायचं. आणि आता तर 2-2 दिवसाची जी माणसं सुट्टी आली होती त्यांना सुद्धा कॉल आला की परिस्थिती क्रिटिकल आहे, लगेच माघारी फिरले मायबाप.
ज्याचं जळतं त्याला कळतं, ज्याच्या स्वतःवर प्रसंग येतो ना त्यावेळेस दुःख कळत असं. लोकांना वाटतं युद्ध झालंच पाहिजे, पण मरणारे कोण? गोरगरिबाची लेकरं. मोठी काय ऑफिसमध्ये असतात. आणि एकदा जवान एखादा जर एखाद्या घरातला शहीद झाला ना, त्या कुटुंबाला विसरा काय दुःख आहे मायबाप. त्या पत्नीला आयुष्यभराचा आधार राहत नाही, आई बापाला आपल्या पोटचा गोळा गमावा लागतो, आणि 6-6 महिन्याची मुलं आहेत, बापाचं तोंड आयुष्यभर त्यांना पाहायला भेटत नाही. आत्ताच आपल्या ह्या जळगाव जिल्ह्यामध्ये घडलेली घटना. 5 तारखेला लग्न झालं आणि 8 तारखेला सगळं सोडून सीमेवर लढण्यासाठी गेलेला तो जवान आहे मायबाप. अशी त्याग करणारी माणसं या भारत देशाच्या मातीमध्ये आहे, म्हणून हा देश सुरक्षित आहे. आर्मीतल्या जवानावर आमचा पूर्ण विश्वास आहे, कारण त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे, म्हणून आमच्या हातातला टाळ सुरक्षित आहे. हा टाळ टिकवण्यासाठी त्यांच्या हातात बंदूक पाहिजेच. ही काळाची गरज आहे, शस्त्र आणि शास्त्र. तसं अहिल्या देवींच्या जीवनात दोन्ही गोष्टी आहेत. कन्या तरी आईशी देई, जैशी मीरा मुक्ताबाई. अशी रत्न आपल्या पोटी यावी यासाठी आपणही त्या संस्काराच्या दृष्टीनं धन्य माता पिता तयाच्या आपल्या जीवनात अगोदर ते विचार असावेत, मग आपली पुढची तसे आदर्श घडणार आहे. आणि असे परिवारावर हे संस्कार आहेत. आज एवढी मोठी शिक्षण संस्था आणि एवढं मोठं महाविद्यालय या परिवारानं सगळ्यांना सोबत घेऊन निर्माण, जवळपास 2,500 ते 3,000 विद्यार्थी शिक्षण घेतात. फुकट नाही, त्याच्या मागे सुद्धा साधना आहे, कष्ट आहे, तपश्चर्या, मेहनत आहे. फुकट कोणत्या गोष्टी होत नसतात मायबाप. घर चालणं सोपं नाही. या शिक्षण संस्थेने हे त्या गोष्टी चालवायचे काय बोलायची गोष्ट आहे का? ह्याच्या मागे सुद्धा कष्ट असतं. फुकट देव कोणाला देत नाही, घाम गाळावं लागन. म्हणून आपल्या 12कडे सुरुवातच कपच नाही. क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा, हे सांगण्यासाठी कै. 12कडे नीट ऐका बरं का. आधी कष्ट करा क, आणि मग खा ख. एक एक शब्दाने पुढे चला. कष्ट करा क, मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका ग. क ख ग. आणि ज्याला गर्व झाला ते 100% घसरणार घ. घसरगुंडी. आणि घसरायचं नसेल, जगात क्रांती करायचं असेल तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका च. चमच्याला विचित्र असतो, जवळ त्या पातेल्यात माल आहे तोवर गप असतो, पण पातेलं मोकळं झालं की खडबड 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 करतो, म्हणजे ते वाजायला सुरुवात होते. असे चमचे असते. तर माल आहे तवर शांत, माल दाबणार ते, माल संपला की मग दुसऱ्या पातेल्यात उडी हाणणार. ही चमच्याची लक्षणं. चमचे तोंडावले खास बोलतात, वा 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 तुमच्यासारखा माणूस तालुक्यात सुद्धा नाही. तोंडावर पुढे गेल्या भागार येते, त्याने तर गावचं वाटोळ केले. कसा र चमच्यांवर विश्वास ठेवायचा. म्हणजे आयुष्यात कधी कुणाचा चमचा झाला नाही, तो जिंदगीत एकदा छत्रपती नक्कीच होणार, म्हणून छ च छ. आणि ज्याला छत्रपती व्हायचे त्याने कधीच कुणावर जळू नका ज. च छ ज. माणसाने मळका असावं पण जळकं नसावं. सध्या नवीन रोग आलाय, जळका रोग. हेकडं आहे का? हा, त्याचे लक्षण लय डेंजर आहेत. पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे. लक्षणं सांगितले, औषध बी सांगावं लागेल ना. ह्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते. कधी गेले तर घेऊन या. 500 रुपयाच्या आसपास औषधाची किंमत आहे. तर डॉक्टरचं नाव आहे दिहू, गावचं डॉक्टरचं नाव तुकोबर आहे, गावचं नाव दिहू, आणि औषधाचं नाव आहे गाथा. गाथा हे रामबाण औषध आहे बरं का. त्याच्यात अनेक इंजेक्शन गोळ्यात, फक्त एकच इंजेक्शन सांगतो, तुका म्हणे चित्त करार आहे निर्मळन येऊन गोपाळ राहते. ही जर इंजेक्शन फिट बसलं, जळाजळीचा रोगच होणार नाही. चित्त निर्मळ ठेवायला जळाजळी काय. अरे जळताच कशाला म्हण. शेजाऱ्याने गाडी घेतली म्हणजे आपण घेतली असा आनंद ठेवा ना. शेजाऱ्याचा बंगला म्हणजे आपला बंगला नाही. आपल्याला बांधणं होतं त्याच्याच बंगल्यात जायचं, त्याला गोड बोलायचं, त्याचा चहा प्यायचा, त्याच्याच इशीची हवा खाऊन यायचं, गोड बोलून काम लावायचं. पण जळतो काहाला मरतो. आणि नाही तुला बांधणं होतं त्याच्या बंगल्याच्या जिकडे सावली पडते तिकडे तुझी बाज टाकून निवांत झोपायचं त्याच्या सावलीत. पण जळू नको ना. दुसऱ्याच्या संपत्तीचा फायदा घ्यायला सुद्धा बुद्ध्यांक लागतो. जळाजळी करून काय होणार आहे. गोड बोलून त्याचा कार्यक्रम करायचा, हे एवढं सुद्धा कळत नाही माणसाला. जळून काय फायदा आहे. आपली माणसं मोठी करायची का. आपला गायक वादक, परिसरातला कीर्तनकार, संस्था टाकली, दुकान टाकलं, व्यवसाय टाकला, बिझनेस टाकला, जवळच्या माणसाने. आपल्या माणसाने आपल्याला पहिल्यांदा प्राधान्य दिलं पाहिजे. गावातला माणूस तालुक्याच्या राजकारणात चमकत असेल तर गावाने मिळून खांद्यावर घेतलं पाहिजे. तांगड्या ओढू नका, त्याच्या तांगड्याला धरून जागा. जळू नका ज. आणि जे आयुष्यात कधी कोणावर जळाला नाही, देव सुद्धा त्याची कधी झाड झडती होऊन देत नाही. झ. आयुष्यात टकाटक राठ, मुद्द्यावर ठाम राठ, संकटाला डगमू नको नका ड, मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका ढ, प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हा त, तरबेज व्हायचं थकू नका थ, यश मिळेल पण जरा दमदारा द, दम धरण्यासाठी धाडस ठेवा ध, आणि धाडसी जरी झाला तरी नम्रता सोडू नका न, त थ द ध
न एवढेच बाराकडे भरपूर झाले तुम्हाला. आता सगळेच एकदा सांगितलं लोड येत असतो, कारण हुशार डॉक्टर असतो ते गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लय गोळ्या एकदाच खाल्यावर चक्कर येत असते, त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा. पण सुरुवात काय सर प्राचार्य होते ही एवढी शिक्षण संस्था, आणि ही सगळी मंडळी या परिवारातली. कष्ट आहे, मेहनत आहे, फुकट नाही साधना. दादांपासून ते विचाराची परंपरा. कष्टाशिवाय माणसं मोठी होऊ शकत नाही, त्याशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानोबा सांगतात, म्हणून या अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही, या कारणे माझ्या ठाई अभ्यास मिळ. अभ्यासावनी गहन पारता मग ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेष. जीवनामध्ये क्षेत्र कोणते असू द्या, अभ्यास असावा, आणि अभ्यासाच्या जोरावर माणूस आयुष्यामध्ये प्रगती करू शकत असतो. म्हणून तरुण मुलांनी तुमच्या तारुण्याचा उपयोग देशासाठी, धर्मासाठी, परंपरेसाठी करा. आणि एक राहा, ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं, ज्या गावात एकी असते त्या गावाचा तालुक्यात सुद्धा दबदबा असतो. बघा तुम्ही, सुशिक्षित मानव द्राक्ष घ्यायला गेला, कशी द्राक्ष 50 रुपये किलो, किंमत कमी करा. म्हातारे म्हणली खालचे जे मोकळे आहेत ना 5 रुपये किलोने घेऊन जा, क्वालिटी तीच, मग किमतीत का बदल. हा द्राक्षांचा घडे, ह्यांचा एकात एक जीव गुतलाय. किती संकट आले नाही एकमेकाला एकटं सोडित नाहीत. हे सुखात बी सोबत आणि दुःखात बी सोबत. 50 रुपये किलो. खालचे जे मोकळे आहेत ना ह्यांनी बाहुबंदच हाणल्यात. फुकाट म्हणलं तर घेऊन जा, म्हणजे मोकळ्या द्राक्षाला पाटीत किंमत नाही, मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का. म्हणून एक राहिला असे काही सप्ते, कीर्तन, यात्रा याच्यासाठी आहेत की सगळा समाज एकत्र यावा, विचाराची देवाणघेवाण व्हावी, गाव विकासाच्या दिशेनं जावं. ज्ञानोबारांचा हाच मोठा चमत्कार आहे, मेळ विले मांदी वैष्णवांचे. त्याच्यामुळे मुलगा असाव तर असा, मुलगी असाव तर मुक्ताबाई मीराबाई सारखे, आणि द्यायचं असेल तर या दोन्ही मधलं एक कोणतं तरी दे. अभंगाच्या शेवट बेटा मेरा है, माँ कहे बेटा मेरा है, ना बाप का ना माँ का, ये तो जन्म देने का नारा है, का जन्म का सौदागर तुझे अपने वतन
केशवदास चोका या दोन्ही पैकी एक देवा तुला करावंच लागेल, मुलगा किंवा मुलगी, आणि ती अशी असावी किंवा वंशाचं नाव होईल हो असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे. बाळाच्या या राजनंदिनी बाळाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा सोहळा, बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वंशाचं नाव उज्ज्वल व्हावं अशी सेवा या दिदीच्या हातून भविष्यामध्ये घडावी अशी विनंती. या परिवाराच्या हातून सुद्धा अशी देशाची, धर्माची, समाजाची सेवा घडावी हे कार्य करण्यासाठी या परिवाराला भगवंतानं उदंड असं बळ द्यावं अशी ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना. माझे गुरुवर्य, माझे वडील, परमपूजा आदरणीय वंदने भाऊ, त्यांच्या आशीर्वादाने ही संप्रदायाची सेवा करण्याचे योग आपल्या सर्वांच्या कृपेने जन्मगावी कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबा यांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी त्या परिसरात आले तर नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी या. दोन्ही मृदुंगाचार्य सुंदर आदी करून परिसरातील सर्व गायक वादक मंडळींनी सर्व सुंदर साथ केली. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद, आभार. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली जय जय विठ्ठल. बोली बोली मेरी बापुली दोन मिनिटं खाली बसा. नाही विचारिला अधिकार तुका मने ज्ञानेश्वरा राखा पाया महाराज तुम्ही 2 मिनिटं खाली बसा. 2 मिनिटं खाली बसा.
भगवान पंढरदेश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने, कोणी उठू नका, आईसाहेब रेणुका मातेच्या कृपेने या आईसाहेबाच्या या महादरबारामध्ये आज राजनंदिनी अमोल भैया देशमुख दीदीचा 5वा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू जिवलग मित्र ज्ञानेश्वर माऊली पठाडे कर्जतकर माऊलींची सुद्धा जगद्गुरु तुकोबारासोबत क्रमांकाची दिंडी असती आणि आपली सुद्धा 265 क्रमांकाची दिंडी नेहमीच भेटी असतात. मागं राजूरला सुद्धा माऊलींचं कीर्तन झालं. आदरणीय आमचे अमोल भैया वगैरे सर्वांचा आग्रह होता की माऊलींची सेवा आपल्या दरबारामध्ये झाली पाहिजे. आणि आज आपण समस्त ग्रामस्थ मंडळी आणि परिसरातून एवढे मोठे लग्न कार्य असताना सुद्धा भरगच्च संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि या ठिकाणी आजच्या या कीर्तनाची शोभा वाढवली. या ठिकाणी समस्त देशमुख परिवार व रेणुका देवी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय परिवार या परिवाराच्या वतीने सर्वांचे खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार गायक वादक टाळकरी मंडळी या ठिकाणी आले. या सर्वांचे सुद्धा आपल्या समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने आणि देशमुख परिवारांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. आईसाहेब रेणुका मातेच्या कृपेने आताच आदरणीय माऊलींनी सांगितल्याप्रमाणे या राजनंदिनीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर्य आणि हिचं खूप मोठं नाव व्हावं अशी रेणुका मातेला या ठिकाणी प्रार्थना करू. व खरं तर आज या ठिकाणी ज्या पद्धतीने माऊलींचं कीर्तन झालं त्याच पद्धतीने येणाऱ्या 28 तारखेला सुद्धा जसं आज माऊली महाराजांचं कीर्तन झालं तसं शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक अग्रगण्य असणारे आदर्श शिक्षक आदरणीय ज्ञानेश्वर माऊली झगरे गुरुजी यांचं 28 तारखेला आपल्या पिंपळगाव रेणुकामध्ये या ठिकाणी कीर्तन आहे. सर्वांनी त्याही कीर्तनाचा लाभ घ्यावा. व त्याच पद्धतीने आत्ताच माऊलींनी सांगितल्याप्रमाणे या देशासाठी या धर्मासाठी प्रत्येक रक्ताचा थेंब थेंब आपले जवान खर्च करत आहे. म्हणून आपण सर्वांनी आपलं काहीतरी देणं असतं. म्हणून येणाऱ्या 14 तारखेला धर्मवीर संभाजी महाराज यांचा या ठिकाणी जयंती उत्सव आहे आणि त्या जयंती उत्सवानिमित्त आपल्या गावामध्ये म्हणा किंवा भोकरदनमध्ये फार मोठं रक्तदान होणार आहे. तरुणांना मी विनंती करेल की त्या ठिकाणी माझे जवान आपल्या रक्ताचा थेंब थेंब देशासाठी समर्पण करत आहे. आपण सुद्धा रक्तदान सर्वांनी केलं पाहिजे ही सर्वांना कळकळीची विनंती. आणि आज या ठिकाणी पुनश्च आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी कोणी आपली जागा सोडू नका. माऊलींना पुनश्च माऊलींसाठी एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी.